फेब्रुवारी 2026ला आपल्या देशाचं बजेट डिक्लेअर झालं आणि या बजेटमध्ये देशाचे जलमार्ग असतील, वाहतूक मार्ग असतील किंवा प्राधान्य देण्यात आलं ते म्हणजे नारी शक्तीला प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे। अगदी तळागाळातील नारी आहेत म्हणजे महिला आहेत त्या, आणि बिझनेस करणाऱ्या महिला आहेत, शिवाय शालेय मुली आहेत यांच्यासाठी सुद्धा प्राधान्य देण्यात आलेले आहे। नेमक्या 4 घोषणा कोणत्या आहेत त्या काल बजेटमध्ये करण्यात आलेल्या आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। या 4 घोषणा डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ जराही न थांबवता स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहते। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। कालच्या बजेटमध्ये नारी शक्तीला प्राधान्य देण्यात आलं। सरकारचं म्हणणं आहे, केंद्र सरकारचं म्हणणं आहे की स्त्री आत्मनिर्भर असेल तर देशाचा पाया हा मजबूत असणार आहे। कारण एक स्त्रीच अशी आहे, नारी शक्ती अशी आहे की देशाच्या पायाला मजबूत करू शकते आणि त्यामुळे नारी शक्तीसाठी 4 घोषणा करण्यात आलेल्या आहेत। त्यातील पहिली घोषणा आहे ती म्हणजे शी मार्ट योजना। ही शी मार्ट योजना अशी आहे की ज्या छोटा मोठा बिझनेस करणाऱ्या महिला आहेत त्या महिलांसाठी आतापर्यंत मध्यस्थी एखादी बचत गटातर्फे किंवा एखाद्या मधल्या एजंटतर्फे त्यांचा जे माल आहे तो त्यांना पुढे द्यायला लागायचा, परंतु त्यांच्यासाठी सरकारने शी मार्ट ही योजना केली आहे। म्हणजे या शी मार्ट योजनेतून महिला या डायरेक्ट आपला माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा विकू शकणार आहेत। या शी मार्ट योजनेची पूर्ण डिटेल आहे किंवा काही पोर्टल तयार होऊ शकते का हे पुढे जाऊन सरकारने सांगितले आहे, त्याची घोषणा करूच, परंतु आता सध्या शी मार्ट योजनेचं बेसिक यासाठी आहे शी मार्ट योजना की ज्या महिला छोटे मोठे व्यवसाय करतात त्यांच्या मालाला एक प्राधान्य मिळावं आणि त्या महिला पुढे जाव्यात यासाठी सरकारने ही शी मार्ट योजना तयार केलेली आहे। बऱ्याच अशा महिला असतात मुलांमुळे किंवा घरच्या काही प्रॉब्लेममुळे त्यांना बाहेर पडता येत नाही आणि त्यामुळं घरूनच छोटा मोठा व्यवसाय त्या करत असतात किंवा घराच्या आसपासच्या परिसरात त्या छोटा मोठा व्यवसाय करत असतात। फॉर एक्झाम्पल भाजीचा एखादा व्यवसाय असेल, कपड्यांचा व्यवसाय असेल किंवा मुलींसाठी लागणारे सॅनिटरी पॅडचा व्यवसाय असेल किंवा ज्वेलरीचा व्यवसाय असेल, असे छोटे मोठे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा व्यवसाय करत असतात आणि अशा सर्व महिलांसाठी शी मार्ट ही योजना सरकारने सुरू केलेली आहे। तुमचा माल आहे, जो काही माल आहे तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यापारापर्यंत सुद्धा नेऊ शकता, त्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण योजना महिलांसाठी सुरू केलेली आहे। अजूनही कोणत्या महिलांनी जर घरी असाल, तुम्हाला काही काम नसेल किंवा तुमचं एक स्वप्न आहे की तुम्हाला एखादा बिझनेस चालू करायचा आहे तर तुम्ही आता हा बिझनेस चालू करू शकता, तुम्हाला यामध्ये चांगलं प्राधान्य मिळू शकतं। त्यानंतर दुसरी योजना आहे ती म्हणजे लखपती दीदी योजना। आता तुम्ही म्हणाल ही योजना तर पहिलीच आहे, सरकारनेही तसंच सांगितलेलं आहे, परंतु ही योजना जरी पहिली असली तरी यामध्ये प्रोग्रेस करण्यासाठी सरकारने कालच्या बजेटमध्ये भर दिलेला आहे आणि यावरती बजेटमध्ये काही निधी सुद्धा डिक्लेअर केलेला आहे। सरकारने लखपती दीदी योजना यावरती आम्ही भर देऊ। लखपती दीदी योजना या योजनेतर्फे आम्ही प्रत्येक महिलेला कौशल्य कसं प्रोग्रेस करता येईल यावरती भर देऊ असं सुद्धा कालच्या बजेटमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे लखपती दीदीचा जो उपयोग करतात किंवा अजूनही ज्यांनी केला नसेल तर त्या लखपती दीदीचा उपयोग हा तुम्ही करू शकता। यासाठी कोणताही क्रायटेरिया खरं तर नाही, पात्रता नाही, प्रत्येक महिलांसाठी लखपती दीदी योजना ही अतिशय महत्त्वाची केंद्र शासनाची योजना आहे। यातर्फे तुम्हाला काही केंद्राकडून मदत सुद्धा मिळणार आहे, त्याचं पुढे डिटेल सरकारकडून येणारच आहे, परंतु लखपती दीदी योजना आतापर्यंत जशी आहे तशी कंटिन्यू आहेच, परंतु यामध्ये काही प्रोग्रेस करणार आणि त्यावरती आम्ही भर देणार असं काल सरकारने बजेटमध्ये सांगितलेलं आहे। आता पुढे जाऊन त्यावरती आणखी काय प्रोग्रेस होणार हे आपल्याला लवकरच समजणार आहे, परंतु सरकारने त्यासाठी बजेट डिक्लेअर केलेलं आहे। त्यामुळे महिलांसाठी अतिशय महत्त्वाची ही नारी शक्ती काल बजेटमध्ये नारी शक्तीवरती भर देण्यात आलेला आहे। त्यानंतर
तिसरी योजना आहे ती म्हणजे मुलींसाठी योजना आहे. मुलींसाठी अतिशय महत्त्वाचं की मुलींना बाहेर कॉलेजला गेलं किंवा बाहेर शिक्षणासाठी किंवा काही ट्रेनिंगसाठी गेलं तर मुलींना राहण्याचा भरपूर प्रॉब्लेम होतो. आता बघितलं तर मुलींसाठी हॉस्टेल आहेत किंवा बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेट रूम्स आहेत किंवा PG आहेत, असे बऱ्याच ठिकाणी सोयी आहेत, परंतु त्यासाठी मुलींना पैसे भरपूर मोजावे लागतात. आणि यासाठी सरकारने एक निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारने कालच्या बजेटमध्ये सांगितलेलं आहे की आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये, जिल्हा छोटा असो किंवा मोठा असो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक गर्ल्स हॉस्टेल हे उभारणार आणि याचा निधी सुद्धा सरकारने काल घोषित केलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, देशातील जेवढे जिल्हे आहेत तेवढ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक गर्ल्स हॉस्टेल हे उभारलं जाणार आहे. आता बऱ्यापैकी बाहेर शिकायला जाणार, ट्रेनिंग घेणार किंवा बाहेर कोणत्याही शिक्षणासाठी तुम्ही जाणार असाल तर बऱ्यापैकी तुम्ही तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाता. त्यामुळे मुली आहेत त्यांना, मुलींना जिल्ह्याच्या ठिकाणी एक हॉस्टेल उभारलं तर प्रत्येक मुलीची सोय होणार आहे. आणि यासाठी कोणताही क्रायटेरिया लावला जाणार नाही. यासाठी प्रत्येक मुलीला त्या गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय ही मिळणार आहे. अतिशय महत्त्वाची ही तिसरी घोषणा केलेली आहे. आणि चौथी घोषणा आहे ती सुद्धा शालेय मुलींसाठी आहे. ती ॲक्च्युली काल बजेटमध्ये केली नाही तर बजेटच्या आदल्या दिवशी म्हणजे 31 जानेवारीला केंद्र सरकारकडून करण्यात आलेली घोषणा आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्या शालेय मुली आहेत त्यांना आम्ही सॅनिटरी पॅड मोफत देणार आहोत. म्हणजे प्रत्येक शाळेत सॅनिटरी पॅड मोफत देण्याचा निर्देश केंद्र सरकारने प्रत्येक शाळेला दिलेले आहेत. असं जर नाही केलं तर त्या शाळेचा परवाना रद्द करू किंवा ज्या विनाअनुदानित शाळा आहेत त्या शाळेला अनुदान देण्याचे मागं घेऊ असं सुद्धा सरकारने डायरेक्ट इशाराच दिलेला आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये सॅनिटरी पॅड हे आता मोफत देण्याचे निर्देश सरकारने दिलेले आहेत. त्यामुळे नेक्स्ट मंथपासून प्रत्येक शाळेत सॅनिटरी पॅड हे मोफत मिळणार आहेत. शिवाय प्रत्येक शाळेत गर्ल्स जे वॉशरूम आहे किंवा बाथरूम आहे ते सेपरेट करण्याचे निर्देश सुद्धा काल सरकारने दिलेले आहेत. तर अतिशय महत्त्वाच्या या 4 घोषणा आहेत. 4 घोषणा, यातील 3 घोषणा बजेटमध्ये काल करण्यात आलेल्या आहेत. तर चौथी घोषणा आहे ती चौथी घोषणा बजेटच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारकडूनच करण्यात आलेली घोषणा आहे. त्यामुळे ज्यांना काम नाही, ज्या महिला रोजगारापासून वंचित आहेत किंवा ज्यांचे छोटे मोठे बिझनेस आहेत आणि त्यांना खूप वरती जायचं आहे अशा महिलांसाठी कालचं बजेट हे अतिशय महत्त्वाचं बजेट होतं. त्यामुळे ज्या महिलांना रोजगार करण्याची इच्छा आहे, एखादा उद्योग करण्याची इच्छा आहे, त्या महिलांनी आता उद्योगात उतरायला काहीच हरकत नाही. कारण सरकार स्वतः आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ महिलांना देत आहे. शिवाय मुलींसाठीही अतिशय महत्त्वाच्या या ज्या 2 घोषणा केलेल्या आहेत. एक तर सॅनिटरी पॅडची जी मुलींना उपयोगी पडतेच, ती सॅनिटरी पॅडची प्रत्येक महिन्याला त्या मुलीला सॅनिटरी पॅडचा खर्च असतोच, परंतु आता शाळेतच सॅनिटरी पॅड दिलं जाणार आहे. शिवाय ते पॅड घरी सुद्धा दिलं जाणार आहे असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि प्रत्येक मुलीची राहण्याची सोय म्हणून जिल्हा लेवलला त्यांना हॉस्टेल सुद्धा दिलं जाणार आहे. आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी हॉस्टेल आहेत, परंतु गव्हर्नमेंटचे हॉस्टेल आहेत, परंतु तिथे काही क्रायटेरिया लावला जातो. म्हणजे उत्पन्नाची अट लावली जाते किंवा बाकीचे भरपूर असे काही हॉस्टेलला तर मार्क्सचे सुद्धा क्रायटेरिया लावला जातो. परंतु आता कोणताही क्रायटेरिया न लावता या हॉस्टेलमध्ये मुलींना ॲडमिशन मिळणार आहे. आणि तशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक हॉस्टेल असे उभारले जाणार आहेत. अतिशय महत्त्वाच्या 4 घोषणा आहेत या मुलींसाठी आणि महिलांसाठी महत्त्वाच्या आहेत. तुमचं या घोषणांवरती किंवा बजेटमध्ये नारी शक्तीवरती भर दिला आहे, तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगू शकता. हा व्हिडिओ प्रत्येक महिलांपर्यंत, मुलींपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.